Hello and welcome to the next session of animal tissues. आपण सेकंड पार्ट पाहतोय अॅनिमल टिश्यू मधला कनेक्टिव्ह टिश्यूज आणि कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये नंबर 1 कनेक्टिव्ह टिश्यू पाहतो तो म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर ज्याला लूज कनेक्टिव्ह टिश्यू म्हटलं जातं. याचे दोन टाइप्स आहेत. एक पहिला टाइप बघितला तो म्हणजे आर्वोलर कनेक्टिव्ह टिश्यू पॅकिंग टिश्यू म्हटलं जातं आणि दुसरा आहे तो एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. नंबर 2 एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज. हे एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आहेत हे जनरली आपल्या त्वचेच्या खाली फॅट चरबी साठवली जाते. फॅटी टिश्यू म्हणतो याला आपण. एडिपोजलाच असंही म्हटलं जातं फॅटी टिश्यूज. सो also called as fatty tissues. Because they contains large number of stored fat. आता याची जर लोकेशन बघितली सो लोकेशन below the skin, under the skin. So under the skin and around the organs. ऑर्गनच्या सभोवताली असतात and around the organs. हे त्याचे लोकेशन आहे. आता याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर पाहणार आहे. सुरुवातीला स्ट्रक्चर बघूया. हे जे मॅट्रिक्स आहे सो दिस डॉटेड ग्रॅन्युलर पार्ट दाखवतोय याला म्हणायचं मॅट्रिक्स. सो कॉल्ड एज मॅट्रिक्स. ह्या मॅट्रिक्स मध्ये काही ठिकाणी फायबर्स आहेत, येलो फायबर्स आहेत, कमी प्रमाणात असतात. काही ठिकाणी व्हाईट फायबर्स असतात. सो कंटेन्स सम फायबर्स. लेस फायबर्स असतात. फायबरचं प्रमाण याच्यात कमी असतं. काही ठिकाणी याच्यामध्ये येलो फायबर्स पण असतात. ओके. सो दीज आर दी व्हाईट फायबर्स. व्हाईट फायबर्स आणि हे जे आहेत हे येलो फायबर्स आहेत. ब्रँचड असतो याला येलो फायबर्स म्हणायचं. येलो फायबर्स. आता आपल्याला ह्या दोघांचे डिफरन्सेस खूप डिटेल माहित झालेले आहेत. बंडल मध्ये असतात. हा सिंगल असतो, हा थिक असतो, हा थिन असतो, हा कोलॅजिननी तयार झालेला आहे, हा इलॅस्टिननी तयार झालेला आहे. हा स्ट्रेंथ देतो, हा इलॅस्टिक नेचर देतो. बट हियर लेस नंबर ऑफ फायबर्स प्रेझेंट इन दी मॅट्रिक्स. So less fibers present in matrix. Less fibers. In the matrix. But contains large number of fat cells. So large number of fat cells. याच्या अगोदरचा जो प्रिव्हियस टिश्यू आपण बघितला आर्वोलर कनेक्टिव्ह टिश्यू त्याच्यामध्ये फॅट सेल बघितली होती. संख्या इथं जास्त आहे. फॅट सेलचा जर शेप बघितला तर तो स्पेरिकल असतो. ह्या फॅट सेल आहेत स्पेरिकल असतील किंवा ओव्हल शेप्ड असतील. सगळ्या फॅट सेल आहेत. ओके. या फॅट सेल मध्ये सेंटरला फॅट साठवली जाते. हा सेंट्रल आहे तो फॅट स्टोअर्ड पार्ट आहे. हे जे ब्ल्यू कलरने दाखवलेले आहे हे सगळे फॅट आहे.
फॅटचे ड्रॉपलेट 1 असतील, 2 असतील, 3 असतील. ओके, सो दीज आर दी फॅट ड्रॉपलेट. हा जो आपण पार्ट दाखवलेला आहे याला फॅट ड्रॉपलेट म्हणायचं. सेंटरला आहे फॅट आहे, फॅट ड्रॉपलेट. ओके, आता या जर पेशी तुम्ही बघितल्या तर याचं केंद्रक एका साईडला असतं आणि सायटोप्लाझम सभोवताली असतो. सो न्यूक्लियस ॲट वन साइड and cytoplasm at the periphery. पेरिफेरीला काय आहे? सायटोप्लाझम, आणि केंद्रक मात्र त्याचं एका साईडला असतं. ब्ल्यू कलरचे आहे ती फॅट स्टोअर्ड आहे. न्यूक्लियस वन साईडला असतो, सायटोप्लाझम सभोवताली असतो. So these are the fat cells. So this is the nucleus. Eccentric nucleus म्हटलं तर एका बाजूला असतं. So nucleus. हे जे लिक्विड आहे या लिक्विडला म्हणायचं सायटोप्लाझम, कॉल्ड ॲज सायटोप्लाझम. आणि या सगळ्या ज्या पेशी आहेत या सगळ्या पेशींना फॅट सेल्स म्हणायचं, फॅट सेल्स. किंवा याचं अजून एक नाव असतं ॲडिपोसाइट्स. ॲडिपोसाइट्स. ओके, मे बी आस्क फॉर एमसीक्यू. ॲडिपो मीन्स फॅट, ॲडिपो मीन्स फॅट, आणि साइट मीन्स सेल्स. Cells. Cells which store the fat cells are called as adipocytes. So this is important for NEET and CET. हे महत्वाचं आहे. ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू मधलं बेसिक युनिट असतं ते फॅट सेल असतं, ज्याला काय म्हणायचं? ॲडिपोसाइट म्हणायचं. नीट आणि सीईटी साठी महत्वाचं आहे, याला फॅट सेल्स असंही म्हटलं जातं. ॲडिपो या शब्दाचा अर्थ आहे फॅट, साइट मीन्स सेल्स. ॲडिपोसाइट असतं. हा उरलेला पार्ट असतो तो मॅट्रिक्सचा पार्ट असतो. सो लार्ज नंबर ऑफ फॅट सेल्स. फॅट सेल्स आर spherical and eccentric. So this is the important. Eccentric, having sidewise nucleus, सायटोप्लाझम असतो तो पेरिफेरीला असतो, केंद्रक मात्र एका साइडला असतं, आणि म्हणून याला म्हटलं जातं इकसेंट्रिक. सो न्यूक्लियस इज ॲट वन साइड. न्यूक्लियस एका साइडला असतं. फॅट ड्रॉपलेट असतात, स्टोअर केले जातात. सो दे कंटेन्स लेस फायबर्स अँड मॅट्रिक्स. मॅट्रिक्स पण या ठिकाणी कमी असतं. फॅट सेलची संख्या मात्र इथं जास्त असते. कळालंय? अंडर दी स्किन आणि अराउंड दी ऑर्गन ही त्याची लोकेशन आहे. लेस फायबर्स आहेत, मॅट्रिक्स आहे, लार्ज नंबरच्या फॅट सेल्स आहेत. फॅट सेल्स या स्पेरिकल आहेत आणि इक्सेंट्रिक आहेत. सायटोप्लाझम पेरिफेरीला असतो. सायटोप्लाझम ॲट पेरिफेरी. पेरिफेरल पार्ट म्हणजे साइडला आहे, सभोवताली असतो. स्टोअर लार्ज नंबर ऑफ फॅट ड्रॉपलेट्स. स्टोअर लार्ज नंबर ऑफ फॅट ड्रॉपलेट्स. फॅट ड्रॉपलेट्स आहेत यांना ते स्टोअर करतं. हे त्याचं मेन फंक्शन आहे, लार्ज नंबर ऑफ फॅट ड्रॉपलेट्स स्टोअर करणं. ओके, आता या फॅट सेल्स आहेत ॲडिपोसाइट्स किंवा ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आहे. हा काय काम करेल हेही बघूया, त्याची फंक्शन्स बघूया आपण.
So this is the adipocyte. Adipose कनेक्टिव्ह टिश्यू. त्याची सगळी इन्फॉर्मेशन डायग्राम पण तुम्हाला दाखवलेली आहे. आता याचे फंक्शन्स बघायचे आहेत आपल्याला. इम्पॉर्टंट फंक्शन्स. हे लोकेशन आहे, हे स्ट्रक्चर पाहिलेलं आहे आपण. हे स्ट्रक्चर आहे आणि इथं फंक्शन्स आहेत. पहिलं फंक्शन आहे ते म्हणजेच शॉक ऍब्सॉर्बर. हा जो धक्का असतो, कुठलाही शॉक असेल, एक्सटर्नल शॉक आहे, त्याच्यापासून आतील अवयवांचं संरक्षण करणं, शॉक शोषून घेतला जातो. सो शॉक ऍब्सॉर्बर. शॉक ऍब्सॉर्बर. शॉक ऍब्सॉर्बर म्हणून ते काम करतं. नेक्स्ट, प्रोटेक्ट द बॉडी अगेन्स्ट कोल्ड. थंडीपासून. बघा, जे बर्फामध्ये राहणारे प्राणी आहेत त्यांच्या शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असतं, किंवा जे फॅटी पर्सन असतात त्यांना थंडी जास्त लागत नाही, कारण थंडीपासून इन्सुलेशनचं, प्रोटेक्शनचं काम करतं. सो इन्सुलेशन और प्रोटेक्शन अगेन्स्ट कोल्ड. प्रोटेक्शन अगेन्स्ट कोल्ड. थंडीपासून संरक्षण करण्याचं काम करतं, प्रोटेक्शन अगेन्स्ट कोल्ड. देन स्टोरेज ऑफ फॅट ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी, रिझर्व फूड. सो फॅट ऍक्ट ॲज अ रिझर्व फूड. सो storage of fats, and that fats is nothing but reserve food. Reserve food. जेव्हा आपण बाहेरून फूड घेणार नाही तरी सुद्धा आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींचं काम चालू राहील, कारण आपल्या शरीरामध्ये साठवलेली फॅट आहे ते फूड म्हणून वापरतील. जोपर्यंत आपण बाहेरून फूड घेत नाही तोपर्यंत इंटरनल फॅट वापरली जाते. सो storage of fat, that means reserve food, act as a source of energy. Then prevent loss of heat from the body. शरीरातून हीट लॉस होण्यासाठी ते प्रिव्हेंट करत असतं आणि थंडीपासून पण संरक्षण करतं. त्याचबरोबर काही विटॅमिन्स पण तयार करायला मदत करतात. सो सिंथेसिस ऑफ विटॅमिन ए अँड डी. सिंथेसिस of vitamin A and vitamin D. हे दोन विटॅमिन्स असतात, हे तयार करण्याचं काम करतात. सो ऍक्ट ॲज अ शॉक ऍब्सॉर्बर, सिंथेसिस ऑफ विटॅमिन डी, ए अँड डी, रिझर्व फूड मटेरियल आहे, प्रोटेक्शन अगेन्स्ट कोल्ड आहे. सो दिस इज अबाउट ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. यालाच असंही म्हटलं जातं फॅटी टिश्यूज. कुठं असतात? त्वचेच्या खाली असतात, अवयवांच्या सभोवताली असतात. स्ट्रक्चर बघितलं तर मॅट्रिक्स हे थिन असतं, लेस फायबर्स असतात, व्हाईट फायबर्स, येलो फायबर्स, बट दिस फायबर्स आर लेस. फायबर्स आर लेस. मॅट्रिक्स इज ऑल्सो लेस but contains large number of fat cells. These cells are called as fat cells, also called as adipocytes. So this is the important for NEET and CET. Okay, so this is connective tissue proper मधला सेकंड टाइप आपण बघितला. फर्स्ट टाइप कोणता होता? तर फर्स्ट टाइप आर्वोलर कनेक्टिव्ह टिश्यू आणि सेकंड टाइप होता तो एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. लोकेशन, स्ट्रक्चर, फंक्शन्स. ओके, नोट करा. नेक्स्ट बी टाइप आहे कनेक्टिव्ह टिश्यू मधला. ए टाइप कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, त्याचे दोन बघितले, आर्वोलर कनेक्टिव्ह टिश्यू अँड एडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. सेकंड बी टाइप आहे तो म्हणजेच डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. नावामध्ये त्याची जी मॅट्रिक्स असते ती मॅट्रिक्स डेन्स असते.
म्हणजे त्याचं मीडियम डेन्स असतं. डेन्सर याचा अर्थ त्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतं. फायबर्स आणि सेल्स एकत्र कॉम्पॅक्ट असतात. सो टाइप ऑफ dense connective tissue in which fibers and fibroblasts are compactly packed, compactly arranged. So fibers, yellow fibers, white fibers असतील, and fibroblast cells आहेत. Fibroblasts are compactly अरेंज्ड. जे डेन्सर तयार होतं याला डेन्स म्हटलं जातं. सो डेन्सली पॅक्ड. मॅट्रिक्स शोज कॉम्पॅक्ट अरेंजमेंट ऑफ फायबर्स अँड सेल्स. सो दिस dense, that means matrix is dense matrix is dense in the sense compactly arranged असतात. त्याचं मॅट्रिक्स डेन्स असतं आणि म्हणून याला डेन्स. मॅट्रिक्स लूज असेल तर लूज कनेक्टिव्ह टिश्यू, मॅट्रिक्स डेन्स आहे म्हणून याला म्हणायचं डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. आता हे जे डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आहेत हे दोन प्रकारचे आहेत. एक डेन्स रेग्युलर आणि डेन्स इरेग्युलर. सो दे हॅव्हिंग टू टाइप्स. Having two types. First type is dense regular connective tissue. Dense regular connective tissue. Second type is dense irregular. Connective tissue. Dense irregular connective tissue. ओके. डेन्स रेग्युलर नावामध्ये रेग्युलर अरेंजमेंट असते, इरेग्युलर अरेंजमेंट असते. कोणाचे अरेंजमेंट? फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट. फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट shows regular arrangement, irregular arrangement. So they having regular arrangement of fibers and fibroblast. Regular arrangement of fibers and fibroblast. पाठ करू नका, नावावरून लक्षात ठेवायचं आहे. अरेंजमेंट कशी असायला पाहिजे? रेग्युलर. इथं अरेंजमेंट कशी असते? इरेग्युलर. सो इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ fibers and fibroblast. Fibers and fibroblast. So very simple, name indicates regular arrangement, irregular arrangement. Okay. आता हे जे डेन्स रेग्युलर आहे, ह्या डेन्स रेग्युलरचे दोन महत्वाचे टाइप्स असतात. So they having two important types. एक पहिला टाइप आहे टेंडॉन्स आणि दुसरा टाइप आहे तो म्हणजे लिगामेंट्स. सो टेंडॉन्स, लिगामेंट्स
हे दोनही रेग्युलरच आहे. फायबरची आणि सेलची जी अरेंजमेंट असते ती रेग्युलर असते. टेंडॉन मध्ये पण रेग्युलर असते, लिगामेंट मध्ये पण रेग्युलर असते. या दोघांच्यातले मेन डिफरन्स काय आहेत ते आपण बघूया. सो टेंडॉन कनेक्टिव्ह टिश्यू आहे की जो मसल आणि बोन ह्या दोघांना कनेक्ट करतो. सो कनेक्ट स्केलेटल मसल्स, स्केलेटल हाडांना जोडलेलं मसल असतं याला स्केलेटल मसल म्हणायचं. स्केलेटल मसल्स टू दी बोन्स, मसल्स टू दी बोन्स हे महत्वाचं आहे. जे कनेक्शन असतं या कनेक्शनला काय म्हणायचं, टेंडॉन. इकडे त्याच्या विरुद्ध असतं कनेक्ट बोन टू दी बोन. बोन टू बोन कनेक्शन असतं याला म्हणायचं लिगामेंट्स. कनेक्ट वन बोन टू दी अनदर बोन, वन बोन टू अनदर बोन, म्हणजे बोन टू बोन कनेक्शन आहे, याला म्हणायचं लिगामेंट्स. बोन टू बोन कनेक्शन. बघा तुम्हाला समजण्यासाठी इथं मी एक डायग्राम दाखवतो. एक बोन आहे, हे त्याच्या खालचे बोन्स आहेत. आपल्या हाताच्या मधला जॉईंट, इथला जॉईंट दाखवलेला आहे, हे ह्युमेरस बोनचा पार्ट आहे, हे पण बोनच आहे. लिगामेंट काय करतं, इथले जे मसल्स असतात बघा, इथं मसल्स आहेत, हे मी मसल्स दाखवतोय, हे मसल्स आहेत, मसल फायबर्स आहेत. पुढे आपण फायबर्स डिटेल पाहणार आहे. याही साईडला मसल्स असतात. आत ब्ल्यू कलरचं दाखवलंय ते बोन आहे, बाहेर ब्लॅक कलरचे फिलामेंट आहेत ते मसलचे आहेत. ओके, आता ह्या मसल पासून बोनला जोडणारं कनेक्शन आहे. हे जे मसल पासून बोनशी कनेक्ट करतं, मसल टू बोन. मसल टू बोन हे जे कनेक्ट करतं, ह्या कनेक्शनला म्हणायचं लिगामेंट्स. हे जे मसल टू बोन दाखवले पहिल्यांदा आपण, याला मसल टू बोनला काय म्हणायचं आहे, टेंडॉन. आणि लिगामेंट्स हे मात्र बोन टू बोन असतात. हे एक बोन दुसऱ्या बोनला कनेक्ट केलात, हे एक बोन आतील बोनला कनेक्ट केलात. बोन टू बोन कनेक्शन आहे ते लिगामेंट आहे, आणि मसल टू बोन आहे याला म्हणायचं, मसल टू बोन असेल तर टेंडॉन, बोन टू बोन असेल तर त्याला काय म्हणायचं, लिगामेंट. ओके, सो दिस आउटर इज मसल टू बोन कॉल्ड एज टेंडॉन. and this black color bone to bone आहे, हे आतील आवरण आहे ब्लॅक कलरचं, हे एक बोन आहे, आतील बोन आहे. बघा तुम्हाला समजण्यासाठी दाखवतो, हा बोनचा पार्ट आहे, सॉलिड बोन असतं, हे पण बोन्सच आहे. बोन टू बोन कनेक्शन आहे याला म्हणायचं लिगामेंट्स, आणि मसल टू बोन आहे याला म्हणायचं टेंडॉन. सो लिगामेंट. ओके, बोन टू बोन, बोन टू बोन, मसल टू बोन. Okay, so let's connect skeletal muscles to the bone, connect one bone to the another bone. They are made up of white fibers, collagen fibers contains
collagen fibers, that means white fibers. They contains elastin fibers. So elastin fibers. कोलॅजन फायबर म्हणजे व्हाईट फायबर्स असतात. इलास्टिन फायबर म्हणजे येलो फायबर्स असतात. येलो फायबर्स. ओके. हे जे असतात हे काय करतात, टेन्साइल स्ट्रेंथ टिश्यूला देतात. सो प्रोव्हाइड टेन्साइल स्ट्रेंथ किंवा गिव्स टेन्साइल टेन्स, गिव्स टेन्साइल स्ट्रेंथ टू द टिश्यू. टेन्साइल स्ट्रेंथ टू द टिश्यू. हे काय फंक्शन करतात, प्रिव्हेंट डिसलोकेशन. हे दोन बोन्स आहेत हे एकत्र ठेवण्याचं काम कोण करतं, लिगामेंट. त्यामुळे आपण हाताची किती हालचाल केली तर हे बोन डिसलोकेट होत नाही, हाय त्याच ठिकाणी ठेवण्याचं काम कोण करतं, लिगामेंट. सो प्रिव्हेंट डिसलोकेशन ऑफ बोन्स. डिसलोकेशन म्हणजे आहे तेच कायम ठेवणे, स्ट्रक्चर सेम ठेवलं जातं ऑफ बोन्स. सो दिस इज अबाउट टेंडॉन, दिस इज अबाउट लिगामेंट. आता याचं एक्झाम्पल पण बघूया आपण. ह्या लिगामेंटचं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल अचिलीस टेंडॉन. अचिलीस टेंडॉन हे आपल्या पायाच्या मधलं काप मसल असतं आणि हिल चं बोन असतं, याला ते जोडलं जातं मसल टू बोन. सो अचिलीस टेंडॉन. अचिलीस टेंडॉन. अचिलीस टेंडॉन पायामध्ये असतं. पायामध्ये हा जो शेवटचा पार्ट असतो त्याच्यात काप मसल असतं पायाच्या नळीच्या पाठीमागं, ते हिलला जोडण्याचं काम करतं. सो काप मसल कनेक्ट टू दी हिल बोन. काप मसल्स connect to heel bone. याचं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल लिगामेंट्स हातामधले हे बोन टू बोन कनेक्ट करतात. सो लिगामेंट्स ऍट जॉइंट. लिगामेंट्स ऍट एल्बो जॉइंट. एल्बो जॉइंट घ्या, नी जॉइंट घ्या, तिथे लिगामेंट असतात. शोल्डर जॉइंट घ्या, त्याही ठिकाणी लिगामेंट असतात. सो दिस इज अबाउट टेंडॉन अँड लिगामेंट्स आर दी डेन्स रेग्युलर टाइप. बघितलं. डेन्स इरेग्युलर मध्ये आपण बघितलं की रेग्युलर अरेंजमेंट, इरेग्युलर अरेंजमेंट ऑफ फायबर्स अँड सेल्स असते, ती इरेग्युलर असते. आता अशा प्रकारचे जे टिश्यू आपण बघितले तर याचं जे एक्झाम्पल आहे ते म्हणजे डर्मिस ऑफ स्किन. त्वचेचं जे आवरण असतं डर्मिस, त्वचेमध्ये इपिडर्मिस बाहेर असतो, आत कोण असतो, डर्मिस. सो फॉर एक्झाम्पल सेल्स ऑर दी टिश्यूज प्रेझेंट अंडर दी डर्मिस ऑफ स्किन. स्किनच्या आत डर्मिस मध्ये असतात. सो डर्मिस ऑफ स्किन टिश्यूज at dermis of skin. त्वचेचं आतील आवरण असतं त्याला डर्मिस म्हणायचं, बाहेरचं आवरण असतं याला इपिडर्मिस म्हणायचं. त्याच्या आत असतो तर डर्मिस आणि त्या डर्मिस मध्ये डेन्स इरेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू असतात. ओके. सो दिस इज अबाउट सेकंड टाइप डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. बघा सगळे त्याचे दोन टाइप्स, त्याचे सब टाइप्स, इव्हन त्याचं फंक्शन सुद्धा आपण लिहिलेलं आहे. सो फायबर्स अँड फायब्रोब्लास्ट आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात.
डेन्स रेग्युलर टाईप असतो, डेन्स इरेग्युलर असतो. डेन्स रेग्युलर मध्ये टेंडॉन आणि लिगामेंट्स आहेत. हे मसल टू बोनला कनेक्ट करतं, हे बोन टू बोनला कनेक्ट करतं. याच्यामध्ये कोलॅजिन फायबर असतात, इकडे इलॅस्टिन फायबर आहेत, म्हणजेच येलो फायबर, व्हाईट फायबर्स. याचं फंक्शन आहे टेन्साइल स्ट्रेंथ, याचं फंक्शन आहे प्रिव्हेंट डिसलोकेशन. अचिलिस टेंडॉन काप मसल आणि हिल बोन मध्ये असतं. हे दोन बोन मध्ये एल्बो जॉईंट म्हणजे हातातलं आहे ह्युमेरस बोन असतं आणि इथलं बोन म्हणजे फोर आर्म आणि अप्पर आर्म ह्या दोन बोन्सना लिगामेंटने कनेक्ट केलं जातं. आणि मसल आणि बोन असेल तर टेंडॉन म्हणायचं. आणि डेन्स इरेग्युलर असतो, हे मात्र डर्मिस ऑफ स्किन मध्ये असतो. त्वचेमधला जो आतील पार्ट असतो डर्मिस, त्याच्यामध्ये इरेग्युलर असतो. सो दिस इज अबाउट सेकंड टाइप, बी टाइप, dense connective tissue, whether it may be regular arrangement or whether it may be irregular arrangement. Okay.